फेडरेशन जे अनलिगली इलेक्शन घेते याच्यासाठी आमचा निषेध आहे. म्हणजे फेडरेशननी दादागिरी बंद केली पाहिजे की प्रत्येक युनियनवर त्यांचा अधिकार चालतो की इलेक्शन करा, ती दादागिरीच बंद केली पाहिजे. तर त्यांच्या बायलॉजनुसार ते लोकांनी इलेक्शन करत असतात की ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनचा बायलॉज वेगळा आहे, आमचं कॉन्स्टिट्यूशन वेगळं आहे, आमच्या कॉन्स्टिट्यूशनच्या हिसाबानेच आम्ही चालणार सर्व. तर ट्रेड युनियनने पण हे सांगितलं की जी समिती आमची आता आहे प्रेझेंट कमिटी की यांना मिटिंग घेऊनच तुम्ही इलेक्शन डिक्लेअर करा. हे ट्रेड युनियनने कोकाट साहेबांनी सांगितलेलं आहे त्यांना, तरीसुद्धा ते दादागिरीने 1 जूनला इलेक्शन डिक्लेअर केले. तर आमच्या युनियनमध्ये 2 पार्ट करायचे ते लोकांनी बघितले. आमच्या विरोधामध्येच आमचे मेंबर उभे केलेत की लोकांनी सर्व तुमचं हे केलं. तर आम्ही पेमेंट वाढवतो 10 वर्षाचं. तो 10 वर्ष कोणीच कमिटीने वाढवलं नव्हतं पेमेंट, जो आता आम्ही पेमेंट वाढवतो आहे. आमची लास्ट हिअरिंग आहे 12 जूनला. तर सर्व प्रोड्युसर बॉडी तिथे येणार आहे. तिकडे सर्व प्रोड्युसर बॉडीमधून आमचं MOU साईन होणार इंडिव्हिज्युअल. ते सर्वांना कामगारांना एकदम खुश होणार आहे सर्व. त्याच्यामुळे फेडरेशननी त्यांचं काहीतरी कुठे कमी होतं आहे म्हणून ते लोकांनी 1 जूनला इलेक्शन डिक्लेअर केलं. ओके. या विषयाला घेऊन तुम्ही सांस्कृतिक मंत्री किंवा शिंदे साहेबांना काय भेटणार? शिंदे साहेबाला मी भेटलेलो नागपूर अधिवेशनात, तिथं मी लेटर दिलेलं शिंदे साहेबाला. तर शिंदे साहेबांनी तेच लेटर ट्रेड युनियनच्या आयुक्ताला पाठवलं. तिकडनं आमची हिअरिंग सुरू झाली. तर शिंदे साहेबांनी आमचं पूर्ण काम केलेलं आहे. तर या विषयासाठी मी आम्ही शिंदे साहेबांकडे जाणार आहे की असं असं आमच्यावर अन्याय होतो साहेब, हे बघा. शिंदे साहेबांना जशी वेळ भेटेल तशी आम्ही लवकरात लवकर शिंदे साहेबांकडे जाणार आहे. फेडरेशनची जी चाललेली दादागिरी आहे ज्युनियर आर्टिस्ट लोकांवर, ती दूर करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतले आणि ज्यांनी इनलिगली निवडणूक ही ट्रेड युनियनचं पत्र असताना की ही निवडणूक तुम्हाला घेता येणार नाही किंवा जर घ्यायची असेल तर ती जे आताचे कार्यकारी मंडळ आहे, आताचे जे लीडर आहेत त्यांना तुम्ही घेऊन ही एकत्रित मिटिंग घ्या आणि मग ती निवडणूक जाहीर करा. परंतु फेडरेशननी ट्रेड युनियनच्या कामगार आयुक्तांचं पत्राला न जुमानता इनलिगली जी निवडणूक ठेवलेली आहे तिच्यावरती आमचा बहिष्कार आहे. तिचा आम्ही निषेध करतो आणि जी आताची आमची कमिटी आहे ही जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी जे काही आता चर्चा चाललेली आहे 25% वाढीव त्यांना पगार मिळावा ते आम्ही पूर्ण करणार आणि कामगारांची एक मिटिंग घेऊन जी निवडणूक जर करायची असेल तर आमची कमिटी निवडणूक पण करण्यासाठी तयार आहे. पण निवडणूक कशी करणार तर ट्रेड युनियन, कामगार आयुक्त यांच्या आदेशाने निवडणूक घेणार. फेडरेशन सांगतं किंवा अजून कोणती तरी एक संस्था सांगते की तुमची निवडणूक तुम्ही घ्या नाही तर आम्ही घेतो, तर ते चालणार नाही. ते काय बंधनकारक आमच्या ज्युनियर आर्टिस्ट लोकांवर राहणार नाही. यासाठी तुम्ही जे गुन्हा दाखल केले त्याच्याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन जिथं त्यांचं निवडणूक घेण्याची प्रक्रिया आंबोली पोलीस स्टेशन तिथं सिनियर इन्स्पेक्टर साहेबांना भेटलो, त्यांना ही सगळी माहिती सांगितली. त्यांनासुद्धा कामगार आयुक्ताकडून एक पत्र आलेलं आहे ते त्यांनी दाखवलं की ही निवडणूक जी आहे ती बेकायदेशीर आहे म्हणून त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही परमिशन देणार नाही. किती सभासद आहेत टोटल? 1400 आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे रेग्युलर वर्गणी किती भरतात? रेग्युलर वर्गणी किती आपली 900 आहे वर्षाची. आणि ती वर्गणी जे वर्गणी देत नाहीत 1 वर्षापासून 2 वर्षापासून त्यांना असणार त्यांनी तिकडं मेंबर करून त्यांची निवडणूक घेत आहेत. फेडरेशन तुमच्या विरोधात जाऊन जर समजा निवडणूक घेते तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आमची युनियन जी आमचे रिसर्च चाललेलं आहे आणि फेडरेशननी जर ती घेतली तर ती बेकायदेशीर आहे. आणि फेडरेशन आमच्या ज्युनियर आर्टिस्ट लोकांचा जो शिक्का वापरते, जे लेटर पॅड वापरते, त्यांची जी पावती बनवते त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना आम्ही आतमध्ये जेलमध्ये पाठवणार.